तारखेला अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजनाचा घाट घातला होता. आपण विरोध केला, त्याच्यामुळे त्यांनी पुढे ढकललं होतं. परंतु काल भूमिपूजन झालं असं अदानी समूहाकडून प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. तुम्ही स्थानिक खासदार आहात, काय पाहिजे प्रतिक्रिया? धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध हा धारावीकरांचा या गोष्टीसाठी होता आहे आणि राहणार. तो त्याचं कारण की विकास त्यांना हवा आहे, परंतु DRPPL ज्या कारणास्तव अस्तित्वात आणली आणि हा व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर झाला, इन सिटू प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर झाला. आता या व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट इन सिटू याचा अर्थ ज्या वसाहतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट करता तिथल्या सर्व रहिवाशांना, सर्व लोकांना जिथं आहे तिथेच विकास झाल्यावर विकासाच्या बरोबर त्यांना तिथेच त्यांचं राहता घर ते सगळे तिथेच राहतील, हा मूळ त्याच्यामधला मुद्दा असतो. आणि तशा प्रकारचं वचन हे सरकारकडनं देण्यात आलं होतं की त्यांना विकास आम्ही हा DRPPL करतो आहे. त्याची रचना झाली, एक स्पेशल व्हेकल जसं असतं त्याप्रमाणे स्पेशल युटिलिटी व्हेकलचं त्यांनी हे केलं आणि स्पेशल पर्पज व्हेकल करताना SPV त्यांनी मग त्याचं 80-20 जे काय गणित त्यांचं ठरवलं असेल त्याप्रमाणे. परंतु हे करत असताना पात्र आणि अपात्र ह्या दोन गोष्टी घालायचा प्रयत्न केला. जिथं धारावीची लोकं आहेत ती धारावीची लोकं आज पिढ्यानपिढ्या तिथे आहेत, आज वर्षानुवर्ष तिथे आहेत. त्यांच्या राहण्याबरोबर त्यांचे उद्योगधंदे, कलाकुसरीची कामं, पॉटरीपासून टॅनरीपासून अगदी एम्ब्रॉयडरी म्हणा, सगळ्या प्रकारचे उद्योग, हा कुटीर उद्योग म्हणा, लघु उद्योग म्हणा, MSME म्हणा. तर तुम्ही जर त्या प्रकारचं हे पाहिलं तर मीडियम स्मॉल स्केलसुद्धा तिथे व्यवस्थितरित्या त्यांनी विकसित केलेलं. सोयीसुविधा खऱ्या अर्थानं गव्हर्नमेंटने याच्या अगोदर द्यायला पाहिजे होत्या, त्या मिळाल्या, काही अंशी मिळाल्या, अजिबात मिळाल्या नाहीत. तरी त्यांनी त्यांचं एक वस्तू त्यांनी उभं केली. आज देशाच्या काय जगाच्या पाठीवर धारावी नाव आहे, इंटरनॅशनली मार्केट आहे. आणि या लोकांना एवढ्या मोठ्या एवढ्या वस्तीला तुम्ही पात्र आणि अपात्र हे करायचं, तेथेच मुळात विरोध झाला. आणि त्या विरोधाला कुठेही अजिबात काय हे करत नाही दिसल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी सर्वपक्षीय एक मोर्चा नेला मोठा आणि त्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने धारावीकर तिथे आले. आपण सगळ्यांनी माध्यमातून सुद्धा दाखवलं. तेव्हापासूनचा विरोध होता. कुठेतरी आम्ही याला सर्वे करतो, सर्वे करून आम्ही सगळ्या गोष्टी करतो. दुसऱ्या बाजूला 550-600 एकरवरची ही जमीन तिथे विकास करताना BKCला लागून ॲडजस्टंट जागा आहे, या गोष्टीचा कुठेतरी केंद्रबिंदू तो आता दिसतोय यांचा की इथे काहीतरी वेगळं मनात आहे, दाखवायचं एक आहे. आणि आजूबाजूला म्हणजे तुम्ही अगदी कुर्ला मदर डेअरी, तुम्ही तिकडची जागा घेतली, तुम्ही मिठागराची जागा घेतली, तुम्ही मुलुंड, जाकात नाका, तिथे दहिसर जाकात नाका, या सगळ्या गोष्टी तिथे 500-550-600 एकरवरची डेव्हलपमेंट आहे. आणि तुम्ही सगळी मिळून तिथे 2000 एकरपर्यंतची जागा व्याप्त करताय का? या याच्यासाठी ज्यावेळेला भूमिपूजनाचा घाट हा माटुंगा लेबर कॅम्प म्हणजे तिथे RPF ग्राउंडवर तिथे करण्याचा यांनी कुठेतरी घाट घातला. कुठलीही ब्लूप्रिंट दाखवलेली नाही आहे, कुठली योजना कशा रीतीने असेल. धारावीकरांना जे मेन स्टेकहोल्डर्स आहेत त्यांना कुठे कॉन्फिडन्समध्ये नाही. तिथे धारावी आंदोलन म्हणजे त्यांची ती बचाव समिती जी आहे, आंदोलन किंवा धारावी बचाव समिती, त्याचे आमचे राजू कोरडे म्हणा, बाबूराव माने म्हणा, इतर पक्षीय सर्वपक्षीय लोक आहेत त्याच्यामध्ये, ते गजकोष आहेत राष्ट्रवादीचे. या सगळ्यांना डावलून कुठेही एकदा मीटिंगसुद्धा मी केली, एक स्थानिक खासदार म्हणून तिथे श्रीनिवास साहेब होते, त्यांचे या स्पेशल प्रोजेक्ट DRPPLचे CEO, त्यांनीसुद्धा आम्ही दाखवतो आहे, हे करतो आहे, सगळ्यांना हे करतो आहे, तरीसुद्धा अपात्रचा घाट घालून सर्वे काही लोकांना, धारावीच्याच लोकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. कधी तुम्ही सामने भरवतायत क्रिकेटचे, ते आमिष दाखवतात. काय असं करता? तुमच्या मनामध्ये कुठचं काळं नसेल तर लोकांना सरळ तुमचा ब्लूप्रिंट दाखवा, लोकांना सांगा. लोकांच्या मागण्या काही जास्त नाही आहे, रास्त मागण्या. त्या प्रकारच्या मागण्या त्यांच्या पूर्ण करा. घराच्या इथे घर,
तुम्ही राहत्या जागेमध्ये जिथे व्यवसाय करताय तिथे व्यवसायाची जागा, दुकान असेल तर दुकान, ही त्यांची मागणी आहे. आणि बाकीच्या सोयीसुविधा काय पुरवतायत तुम्ही? कुठे शाळा असतील, कुठे कॉलेजेस असेल, कुठे इस्पितळ असेल, कुठे खेळण्यासाठी जागा असेल, कुठे गार्डन असेल, काय ज्या सुविधा तुम्हाला देऊ शकताय त्या आपण महानगरपालिकेकडे ते देणं जातं. पण इथे दाखवलं एक जात आहे, केलं एक जात आहे. इथून अपात्र म्हणून त्यांना बाहेर काढणार, ते व्हायला धारावीकर देणार नाही आणि त्याच्या मागे सर्व पक्ष उभे आहेत. तर तुम्ही स्थानिक खासदार होतात, तर तुम्हाला निमंत्रण त्या प्रकारे दिलं किंवा जर या प्रोजेक्टचं जर तुम्ही भूमिपूजन म्हणत असाल तर त्याला एक काहीतरी प्रोटोकॉल असतो. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या तिथले जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींना बोलवणं, स्टेक होल्डर्सना बोलवणं, तिथे आंदोलन ही जी समिती आहे धारावी बचाव, त्या यांना व्यवस्थितरित्या बोलून त्या प्रकारचं एक आयोजन जे करण्याचं असतं ते तुम्ही नियमाप्रमाणे केलं असतं. हे कुठेतरी चुपके वगैरे या गोष्टी आहेत, त्याला भूमिपूजन मानणारच नाही. 11 तुम्हाला लोकांसमोर यावंच लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही असे खेळ केले ते काही उपयोगाचे होणार नाही. 11 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी धारावी बचाव समितीकडून आंदोलन करण्यात येत होतं आणि 12 तारखेला भूमिपूजन होतं. 11 तारखेला एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी सांगितलं की भूमिपूजन होणार नाही म्हणून ते आंदोलन मला थांबवलं स्वतः होतं. DCPचा फोन आला, प्रशासनाकडनं आलं की तशा प्रकारचं भूमिपूजन वगैरे काही नाही, सगळं रद्द केलेलं आहे. कुठेही गणपतीचा उत्सव सुरू आहे, गणेश उत्सव सुरू आहे, त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी चांगलं वातावरण आहे, त्या लोकांच्या या आनंदामध्ये कुठे तुम्ही मिठाचा खडा टाकताय. अशा प्रकारचं केलं. त्यांनी सांगितलं नाही काही नाही आहे, सगळं तिथे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले होते, मी स्वतः तिथे होतो. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही ते विश्वास ठेवून त्या सगळ्यांनी ते आवर्त घेतलं. आणि तुम्ही आज हे बोलताय त्याला आम्ही मानत नाही, त्याला कोणीही मानत त्यांच्या विरोधात काय परत तुम्ही आक्रमक करणार ना. कारण धारावीची लोकं स्वस्थ बसणार नाही आहे, सुरू झाले. धारावीच्या लोकांना तुम्ही जर गुंगारा देऊन कुठच्या गोष्टी करत असाल, जो हक्कच मारायचा प्रयत्न करत असाल, ते होणं शक्य नाही. अशा प्रकारची हुकुमशाही, दंडेलशाही ही कुठेही कोणीही सहन करणार नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अदानी मात्र वारंवार भेटताना दिसत आहेत. हा प्रोजेक्ट कुठंतरी दमदाटी करून त्याच्याशी दमदाटी वगैरे हा प्रकार होऊ शकत नाही. तुम्ही काय लाखोंचे बळी देणार आहात? ते करून जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण शेवटी लोकशाही आहे, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे म्हणताय, आज प्रगतीशील राज्य आहे, त्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारची दंडेलशाही चालणार नाही. त्याच्याबरोबर एक सध्या आंदोलन भाजपच्या वतीनं हाती घेतलं जात आहे की राहुल गांधी यांच्या विधानावरून आरक्षण रद्द करू ते असं संपूर्ण वक्तव्य बघितलं पाहिजे. मी ते संपूर्ण वक्तव्य पाहिलेलं नाही आहे, परंतु अशा प्रकारचं काहीतरी ज्या प्रकारे सांगितलं जात आहे त्यात काही तथ्य आहे असं वाटतं. अरविंद केजरीवाल यांना आज जमानत मिळते आहे, तर त्या संदर्भात देर आहे दुरुस्त आहे, का त्यांना एवढा वेळ ठेवला? आणि न्यायालयाने वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टी हे केलेल्या आहेत की तुम्हाला डांबून ठेवणं हा काही तुमचा याच्यामधला भाग असू शकत नाही. तुमच्या ज्या तरतुदी आहेत, ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत, त्यामध्ये तुम्हाला कस्टडी का पाहिजे, कशासाठी पाहिजे, याला एक मर्यादा आहे, वेळ आहे आणि त्या कायद्याप्रमाणे झालं पाहिजे. पण आले ते बाहेर. आता पुढचं युद्ध आहे, आता पुढच्या गोष्टी होत राहतील. परत निवडणुका आहेत, हरियाणा आहे, जम्मू काश्मीर आहे, अर्थात. महाराष्ट्र आहे, याचा किती फायदा होऊ शकेल आपल्या महाविकास आघाडीला? तर महाविकास आघाडी फायदा म्हणजे लोकांनाच हवं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी निर्धारच केलेला आहे. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की आमचं चिन्ह नव्हतं, आमचं नाव हे करण्यात आलं होतं, कुठल्या सगळ्या गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं शेवटी कॉल दिलाच. महाविकास आघाडीला दिला, शिवसेनेला दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजींना नेतृत्व गुण बघून महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे. तोच विधानसभेमध्ये अधिक चांगल्या रीतीने मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.